आमच्या म्हशीची शिंग एवढी वाढली ती की तिच्या डोक्यात शिरायला लागली ती पाक. जय शिवराय पब्लिक, मी ब्लॉगर पाहूया आणि आज सकाळ सकाळी आपल्या चुलत्यांचा फोन आला की उसाला तोड आले, आपल्याला रस्ता केला पाहिजे. ह्या पलटी मारलेल्या रानात आपल्याला रस्ता करत होता आणि पलटी मारलेल्या रानात ढेकळं मोठी असल्यामुळे ट्रॅक्टर काय जात नव्हता उसाला, त्यामुळे इथं रोटर मारून घेतला सकाळीच. मग आमच्या चुलत्याने सगळा ऊस तोडून झालेला आणि त्यांची ट्रॉली बाहेर चाललेली. आमचा यो पुढे उभा दिसतो आमचाच ऊस आहे आणि तोच राहिले आता फक्त. मग आता आपल्या चुलत्यांचा ऊस तोडून भरून गेल्यानंतर उद्या सकाळ आपल्या उसाला तोडायला सुरुवात करणार आहेत. मग आपल्याच ऊसातल्या 4-5 माळ्या तोडून आपल्या वैरणीचे नियोजन केलं. तिथनं परत आपल्या विहिरीवर आलो. आज आपल्याला परत एकदा मोटर चालू करायची होती. थोडंसं हिरीत पाणी होतं ते हापसाचं होतं. आज मोटर चालू करून घरी निघालो तेवढ्यात बघतो तर आपल्या एरियावाल मधनं पाणी निघत होतं. मग मोटर बंद करून परत चालू केली. बहुतेक आपल्या एरियावाल मध्ये घाण अडकली असणार, त्यामुळे असं करतंय. आपल्या रानात आलो, विहिरीच्या एकदम थंडगार पाण्याने आपलं तोंड धुवून घेतलं. रानात आपण कालच पाणी पाजलेलं तुम्हाला सगळ्यांनी माहित आहे. ही आत म्हणजे दिसली ही सगळी वाकुरे येतं. या वाकुऱ्यातनं पाणी सगळं थट जातं. ही एक वाकुरं भरलं की ह्यातनं पलीकडे पाणी शिरतं आणि पलीकडचं भरलं की पलीकडचं भरून त्यानंतर पाणी इथनं पलीकडे ह्या अलीकडच्या सरीत पाणी शिरतं आणि असंच हे सगळं भरत भरत खाली सरकत जातं पाणी. प्रत्येक 2 वाकुऱ्याच्या मध्ये अशी एक मोकळी सर आहे ज्याला वाकुरं केलं नाही आपण. त्याच आदल्या मधल्या सरासनी काही काल आपण पाणी नव्हतं लावलं, त्यामुळे आज ह्या सरासनी पाणी सोडले आपण. आमच्या चौकातली बघा सगळी कुत्री मिळली, एवढंच एकच कुत्र राहिली आमच्या चौकात. जेरी मेला जावा त्याच्याबरोबर अजून 2-3 कुत्री मेलेली. सगळी कुत्री मरण्याचं दुःख ह्या कुत्र्याला झेपलं नाही, त्यामुळे आता सगळ्या रानात नशा करत फिरायला लागली कुत्री ही आता. तिथनं करायला तर आपल्या म्हशीच्या डोक्यात झालेल्या जखमा, ते जखमांचं कारण आहे डोक्यात वाढणारी शिंग. म्हशीची आमच्या शिंगा उलटी फिरून तिच्या डोक्यात शिरायला लागली ती. लवकर कापल्यानंतर ही जखम मोठी होत जाईल. एक्साबेटनं आपल्या म्हशीची शिंगाचं टोको उडवून टाकली. आता आपल्या तिच्या डोक्याला हळद लावली पाहिजे. समजाने सबस्क्राईबचं बटन दाबून माझ्या जखमावर हळद लावा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कारण आपलं सबस्क्रायबर वाढायला लागली ती पण लाईक आपल्या कमी व्हायला लागली त्यामुळे व्हिडिओला लाईक करून तुमच्या भावाला सपोर्ट करा.